सावधान मोदी भक्तांनो, महाराष्ट्राचा बंगाल होतोय. कदाचित तुमचा जीव जाण्याची जास्त शक्यता आहे. मी आपला धोक्याचा इशारा देऊन ठेवतोय आणि काळजी घ्यायला सांगतोय. उद्या काही बरं वाईट झालं किंवा तसा प्रसंग आला तर तुम्हाला बऱ्यापैकी सुरक्षित राहता यावं. होय, महाराष्ट्राचा बंगाल होतोय. महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना त्यांचा विरोध आता सहन होत नाहीये. अगदी हाच इशारा मोदी भक्तांना आणि मोदींच्या विरोधकांना पण द्यावा वाटतोय. कारण महाराष्ट्रामध्ये आता राजकीय विरोध केल्यावर अत्यंत घृणास्पद पद्धतीनं हल्ला करण्याची नवी संस्कृती जन्माला आली आहे. राजकारणात विरोध असेल, वैचारिक विरोध असेल तर त्याला वैचारिक विरोध करण्यापेक्षा सरळ सरळ हल्ले करणं, मारणं, खाणेरड्या भाषेत बोलणं असे प्रकार सुरू झालेले आहेत आणि ती आता महाराष्ट्राची संस्कृती बनू लागलेली आहे. आपण भलेही पुरोगामी वगैरे असलं काही म्हणत असू, पण ते आता महाराष्ट्रात सगळीकडे पसरू लागलंय. अगदी साधं उदाहरण बघा. अदानीच्या कंपनीनी, अदानी काय म्हणायचं ते म्हणा, अदानीच्या कंपनीनी विमानतळ मुंबईचं चालवायला घेतलं. मुंबईच्या विमानतळाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं आहे. म्हणजे विमानतळ चालवायला घेतलं. आधी एका विदेशी कंपनीकडे होतं, ते अदानींच्या कंपनीकडे आलं आणि मग त्याप्रमाणे प्रत्येक कंपनी विमानतळावर आपल्या नावाची ब्रँडिंग करते. अदानींची अदानी एअरपोर्ट्स नावाची कंपनी जी स्थापन करण्यात आली, त्या कंपनीमार्फत याचं आता संचलन होणार आहे. आता या कंपनीनी आपली ब्रँडिंग केल्याबरोबर अदानींनी विमानतळाचं नामांतरण केलं. असा कांगावा करत म्हणतोय मी, शिवसेनेनं अदानीच्या नावाची तोडफोड केली. ते दृश्य तुम्ही आता बघत आहात. या दृश्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसते आहे की शिवसैनिक अदानीच्या नावाची, म्हणजे अदानी या नावाची तोडफोड करतायत. त्यानंतर सगळं नाव काढून टाकून हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदललंय, ते नामांतर झालंय असा त्यांचा दावा आहे. पण वस्तुस्थिती काय आहे? एका पुतळ्याच्या, म्हणजे तिथल्या पुतळ्याच्या खाली छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाच्या जवळ बाजूला खाली इकडे तिकडे अदानींनी आपल्या नावाची ब्रँडिंग केली. बरं, अशी ब्रँडिंग फक्त मुंबईच्या विमानतळावर झाली आहे का? तर नाही. अशी ब्रँडिंग गुजरातमधल्या विमानतळावर देखील झालेली आहे. अशी ब्रँडिंग अन्य विमानतळावर देखील झालेली आहे. त्याची छायाचित्र तुम्ही बघू शकता. म्हणजे अगदी हरियाणा, पंजाब, जिथे जिथे कुठे ही विमानतळं अदानींनी चालवायला घेतलेली आहेत, तिथे तिथे अदानी एअरपोर्ट्स नावाचा एक कंपनीचा लोगो तिथे लागलेला आहे. जी कंपनी चालवते त्या कंपनीचा लोगो लागतो आणि त्या विमानतळाचं नाव कायम ठेवलं जातं. पण तिथे कुठे गोंधळ झाला नाही, महाराष्ट्रात मात्र असा गोंधळ झाला. हां, गुजरातमध्ये एकदा काँग्रेसने आरोप केला होता की नामांतर केलंय म्हणून, पण ते नामांतर नव्हतं. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ असंच त्याचं नाव होतं. बाकी विमानतळाच्या पाट्या देखील तुम्ही बघितल्यात ज्यात अदानींनी आपला लोगो वापरलेला आहे. जी कंपनी विमानतळ चालवते ती कंपनी आपला लोगो विमानतळाच्या नावासोबत लावत असते. पण तरीही याला नामांतर असं समजून मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालणे, तोडफोड करणे अशी कृती झाली. अदानींनी मुंबईचं एअरपोर्ट चालवूच नये अशी त्यांची अपेक्षा होती. अदानी म्हणजे मोदी समर्थक अशी धारणा होती. आता मी तुम्हाला एक फोटो दाखवतोय. गजानन कीर्तीकरांच्या त्या मदत वाटपाच्या वेळेसचा फोटो आहे. त्या फोटोत तुम्ही बघा, त्याच्या खाली ही अदानी समूहाचीच मदत आहे असं म्हटलंय. आमच्या मित्रांनी छान विचारलंय, आता एअरपोर्टचा बोर्ड फोडून झाला, आता याचं काय करणार आहात? याही फोडून टाकायच्या, तोडून टाकायच्या, जाळून टाकायच्या. अदानी जेव्हा तुम्हाला मदत करतो, तुम्ही सत्तेवर असताना किंवा तुमच्या व्यक्तींना मदत करतो तेव्हा तो चांगला असतो, त्याचा लोगो मिरवला पाहिजे. आणि अदानी जेव्हा तुमच्या विरोधकांना मदत करतो तेव्हा मात्र त्याचा लोगो तोडून टाकला पाहिजे. काय वृत्ती आहे? म्हणजे महाराष्ट्र आता इतका संवेदनशील, काय म्हणावं त्याला, संवेदनशील असंवेदनशील काही असो, काय झालाय तो झालाय. महाराष्ट्र आता मारलं पाहिजे, हाणलं पाहिजे. मोदी भक्त असेल किंवा मोदींनी काही केलं असेल तर जूते, चप्पल आणि गाली हे आता सवय लावून घेतली पाहिजे.
ज्यांनी मोदींना चांगलं म्हटलंय त्यांनी शिव्या खायची सवय लावून घेतली पाहिजे. शिव्या खायपर्यंत असेल तर ठीक आहे, आता प्रकरण मारामारीपर्यंत येऊ लागलेलं आहे. म्हणजे अगदी तोडफोड झाली इथपर्यंतही आपण एक वेळेला म्हणू की चला महाराष्ट्राची संस्कृती अजूनही कायम आहे, फक्त खळखट्याक पुरतीच उरलेली आहे. म्हणजे राज ठाकरे ते खळखट्याक करतात, शिवसेनाही खळखट्याक करते, ते सर्टिफाईड गुंडे आहेत ना त्याच्यामुळं. पण आता याच्यापेक्षा भयंकर गोष्टी जेव्हा घडू लागतात, म्हणजे पंढरपुरात जेव्हा माणसाला साडी नेसवून बांगड्या घालून वरात काढली जाते, एका नौदलाच्या अधिकाऱ्याला जेव्हा मुंबईमध्ये मारलं जातं किंवा कुणाचं टक्कल केलं जातं मुंबईमध्ये, तेव्हा मात्र अस्वस्थता झाल्याशिवाय राहत नाही. बरीच जुनी प्रकरणं झाली हो, आता विसरायला पाहिजेत ना प्रकरणं. काय कुलकर्णी तुम्ही पण जुन्या पहिल्यापासून उजळणी म्हणत असता, फालतू. तू कुलकर्णी सवयच आहे तुला, बामणा, तुला सवय लागून गेलेली आहे पहिल्यापासून सांगण्याची, असं तुम्ही म्हणाल, मला मान्य आहे, हरकत नाही. चला, त्या कशाला सांगायच्या, नौदलाच्या अधिकाऱ्याला मारलं, पंढरपुरात मारलं, अजून कुणाला मारलं, कुणाचं टक्कल केलं, उद्धव ठाकरेंवर टीका केल्यावर केशव पण करून घेतलं, काय कशाला बोलायचं, त्यावर बोलू नये आपण जरा दुसरे विषय काढू. औरंगाबादमध्ये काय घडलं? 2 घटना आहेत. एक घटना अशी आहे, औरंगाबादमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी लसीकरणासाठी लोकांना मदत करायला सुरुवात केल्याबरोबर त्याला शिवसेनेच्या माजी उपमहापौरांनी, ज्यांना पुढे लवकरच जिल्हा प्रमुख व्हायचं आहे असं म्हणतात, त्यांनी कुत्र्यासारखा मारला, अक्षरशः फोडून काढला. पुढे गुन्हा दाखल झाला, लोक फरार झाली. शिवसेनेचे ते जंजाळ नावाचे माजी उपमहापौर ते देखील या प्रकरणामध्ये अडकले. हा भाग वेगळा, पण मारलं. लसीकरणात तुम्ही काम का करताय? मनपा आमच्या ताब्यात होती, सत्ता आमच्याकडे आहे, तुम्ही काम करायचं नाही असं सांगत भाजपच्या कार्यकर्त्याला मारण्यात आलं. इथपर्यंत ठीक आहे. पुढे बघा जरा, औरंगाबाद पंचायत समितीमध्ये भाजपनं काँग्रेसची माणसं फोडून सत्तांतर घडवलं. आता याचा काँग्रेसला इतका धक्का बसला की आपल्या हातातलं सभापतीपद निघून गेलं. काँग्रेसच्या फुटलेल्या पंचायत समिती सदस्याला भाजपनं उपसभापतीपद दिलं आणि दुसऱ्याच दिवशी पंचायत समितीत काय घडलं तुमच्या डोळ्याने बघा. या उपसभापतीला तू फुटला का, तू गद्दार का, अशा स्वरूपाची भाषा वापरत मारण्यात आलं. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभूत झालेला युवक काँग्रेसचा सचिव म्हणतो की आता भाजपवाल्यांना फोडलं जाईल आणि त्याची बातमी महाराष्ट्रातली वर्तमानपत्र पहिल्या पानावर ठळकपणे छापतात. यापेक्षा दुर्दैवाची दुसरी कुठली गोष्ट असू शकेल? म्हणून म्हणतोय महाराष्ट्राचा बंगाल होतोय. राजकीय कार्यकर्त्यांनो सावध व्हा. आता एकमेकांना मारण्याची वेळ आलेली आहे. लोक मारू लागलेत. कदाचित आता हत्याही घडू शकतील. कदाचित अजून कुणाचा जीवही घेतला जाऊ शकेल. तेव्हा सावध असलेलं बरं, एवढी सूचना देण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.